अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। किल्ले रायगडावर मासाहेब जिजाऊंचा 427वा जन्मोत्सव उत्साहात संपन्न। कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती। मासाहेब जिजाऊंचा वाडा पूर्ववत करणार, मंत्री भरतशेठ गोगावले यांचं प्रतिपादन। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या जिजाऊ मासाहेबांच्या समाधीस्थळी जिल्हा परिषद रायगड आणि ग्रामपंचायत पाचाड यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा 427वा जन्मोत्सव सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न झाला। या जन्मोत्सव सोहळ्याला राज्याचे कॅबिनेट मंत्री शिवभक्त भरतशेठ गोगावले यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी हजेरी लावली। मासाहेब जिजाऊंचा वाडा आम्ही पूर्ववत करू असे आश्वासन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी कार्यक्रमावेळी दिले। ब्युरो रिपोर्ट, स्वराज दर्शन, रायगड। आज शिंदखेड राजा इथे जन्म झालेल्या आई जिजाऊ मासाहेबांचा तिथेही जन्मोत्सवाचा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो आणि ज्या ठिकाणी तिथे समाधीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो। तर आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि सर्व शिवप्रेमी लोक त्या ठिकाणी आलेले आहेत। चांगली बाब आहे, कारण निवडणुकीची धामधूम आहेच, परंतु आमचं कर्तव्य बनतं की ज्यांच्यामुळे आज आम्ही सुरक्षित स्थितीत आहोत त्यांच्यासाठी एक दिवस आणि काही वेळ आणि तो देण्याचं कर्तव्य आम्ही गेल्या अनेक वर्ष पार पाडतोय की आज आम्ही त्या कर्तव्यारूपी सेवेला आम्ही हजर झालेलो आहोत। जिजामातांनी स्वराज्यासाठी महत्वाचं योगदान दिलेलं आहे। शिवाजी महाराजांनी जडणघडण केली, मात्र त्यांच्या वाड्याची आज दुरावस्था झालेली आहे, प्रचंड दुर्लक्ष होत आहे, यासाठी काय योजना आहे का? असं काय नाही आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु पुरातन खात्याच्या अखत्यारीमध्ये येत असलेला हा किल्ला आणि हे सगळं पुरातन विभाग आता तो वरचं काम चालू आहे, ते काम झालं का आम्ही खालच्या कामाला सुरुवात करणार आहोत। आपलं म्हणणं अत्यंत योग्य आणि रास्त आहे आणि हे जिजाऊ मासाहेबांचा वाडा हा पूर्ववत करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही करून घेतो। शेठ, सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। गणेश नायकांनी शिवसेनेला मोठ्या प्रमाणात आव्हान दिलेलं आहे की स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल।